कृष्णा आंधळेला अद्याप अटक नाही, या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार. बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार. राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी आपण राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना निर्णयाची माहिती मागितली. कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धस यांची मागणी. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कोणताही फरक पडत नाही. धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत, फडणवीसांचा टोला. संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार. धसांना पूर्ण काम करण्याची मुभा. बावनकुळेंचं वक्तव्य. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आईसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी. धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं तक्रार दाखल केली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. एप्रिल-मे महिन्यामध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य. तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास आमची हरकत नाही. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का. दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार. भास्कर जाधव यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटसला ठेवला. भास्कर जाधवांच्या स्टेटसमधला म्होरक्या उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना आता कळतंय की ते पक्ष सांभाळू शकत नाहीत. मंत्री नितेश राणेंची टीका. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले की डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. हा वाघ कसला, हा तर कोल्हा. विनायक राऊतांची राजन साळवींवर टीका. आता आम्हाला या गद्दारांचा विचार करण्याची गरज नाही. विनायक राऊत यांचं वक्तव्य. महायुतीतला वाद पुन्हा समोर. अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंनी नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची अहिरेंची खदखद. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार. उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार. लाडकी बहीण योजनेच्या छाननीत आयकर विभागाची मदत घेणार हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना. पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रातल्या महिलांचा सरकारकडून अपमान. आधी शब्द दिला, आता तो फिरवला. लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका. योजनेतून लाडक्या बहिणींची नावं वगळली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. नावं वगळल्यास बहिणींसह मंत्रालयात शिरण्याचाही इशारा दिला. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूच. अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलंय, त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. सर्किट हाऊसमध्ये बैठका घेण्याची शक्यता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर. दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावरती. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं उद्घाटन करणार. पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीनं निवडून दिले. अजित पवारांचं वक्तव्य. तर भगूर नगर परिषदेचं काम करताना निधी कमी पडू देणार नाही. अजित पवारांकडून भगूरकरांना शब्द. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुलीच्या फेसबुक पोस्टची चर्चा. पोस्टमधून टीका करणाऱ्यांना उत्तर. शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत गुप्त चर्चा केली. पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. तुम्ही राम मंदिर उभारणाऱ्या आणि कलम 370चा निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल असं बोलता हे दुर्दैवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या चिरागनगर वसाहतीची पाहणी केली. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सोमय्यांनी निवेदन दिलं होतं. अकोल्यामध्ये दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची अभिनेते भारत गणेशपुरेंनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला आणि बिरकड यांचा मृत्यू झाला. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौंडला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंड यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. तुळजापूरच्या दिवाणी न्यायालयाचं न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन. नागरिकांवर पडणारा आर्थिक भार कमी होणार. धुळे जिल्ह्यामध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आढळला. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या. जीबीएस हा रोग कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही. डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती. काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त. भोंडवेंची माहिती. नाशिक महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर. 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. प्रशासकीय राजवटीमध्ये सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करामध्ये 2% वाढ. 2018 नंतर पहिल्यांदाच मालमत्ता करामध्ये वाढ. आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद. बीडच्या पाटोदा तालुक्यात आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टर चालवला. टरबूज प्लांटची पाहणी करत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक त्यांनी अनुभवलं. कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाचं मैदान करा. खुल्या जागेपैकी 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा. मंत्री मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाला रतन टाटांचं नाव द्या. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. मुंबईमध्ये सीमाशुल्क विभागाच्या AIU कडून मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला अटक. महिला पोटात कोकेन लपवून तस्करी करत होती. अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार. पोलिसांकडून लुटमारांचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर. एका आठवड्यात 4 पिस्तूलसह जिवंत कारतूस जप्त, तर 4 आरोपींना अटक. वर्ध्यामध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात. आरोपींकडून 2,42,000चा मुद्देमाल जप्त. पंढरपूरमध्ये 30 कोटी रुपयांचा CSR फंड देतो म्हणून संस्थाचालकांची 1,75,00,000ची फसवणूक. या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक. राज्यभरात मोठा घोटाळा असण्याचीही शक्यता. रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह 4 गुन्हा दाखल. पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल. तर आरोपीनं पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी केली होती. मराठी येत नाही, जा तक्रार करा असं म्हणत उल्हासनगरमध्ये RPF जवानाची मुजोरी. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानानं ही भाषा वापरली. मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर RPF जवानांच्या तत्परतेमुळे एकाचा जीव वाचला. चालती एक्सप्रेस पकडण्यासाठी हा व्यक्ती धावत होता. नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं महागात पडलं. गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई. सापळा रचून वाढदिवसालाच ताब्यात घेतलं. परभणी गंगाखेड महामार्गावर ट्रक चालकानं 3 वाहनांना उडवलं. एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.